नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंडला जे मित्रांनो सुरुवात झाली आहे. तर मी तुम्हाला या आधीपासून सांगत आलोय की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जे सुरू होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला याआधी सुद्धा मित्रांनो 4-5 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तो जो अंदाज आहे मित्रांनो 2014च्या भरतीचा अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला होता. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे मित्रांनो 6 जून पासून या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा पोलीसचं जे ग्राउंड आहे हे 10 जून पासून जे मित्रांनो होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीचे जे मित्रांनो 5 जिल्ह्याचे या ठिकाणी ग्राउंडचे जे मित्रांनो पत्रक आले आहे, तर ते पत्रक सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणते जिल्ह्याचे ग्राउंडचे पत्रक आले. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो संपूर्ण माहिती सांगणार आहे इतर जिल्ह्याचे ग्राउंड कधी असणार आहे, सीपी मुंबईचा ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते, त्याचबरोबर इतर जिल्ह्याचे या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंडला जे मित्रांनो सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर 4-5 जिल्ह्याच्या ग्राउंडचे पत्रक सुद्धा आलेले आहे. तर फिजिकलची जे मित्रांनो तयारी जबरदस्त तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो. काही विद्यार्थ्यांची मला अशी सुद्धा कमेंट होती की सर दिवाळीनंतर फिजिकल होणार आहे, दिवाळीनंतर फिजिकल होणार आहे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगून आलोय की जून महिन्यामध्येच तुमचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या अगोदरचे सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलंय की जून महिन्यामध्येच तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. पहिल्या हप्त्यानंतरच मित्रांनो तुमचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो तुमचे इव्हेंट तुम्ही आता पूर्ण आउट ऑफ बनवा. 1600 मीटर मध्ये जर तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स पडत असेल तर 1600 मीटर रनिंगचा जे मित्रांनो तुम्ही आउट ऑफ करून घ्या आतापासून. गोळा फेक जर मित्रांनो तुमचा कमी जात असेल तर तो सुद्धा तुम्ही आउट ऑफ करून घ्या. आता जास्त मित्रांनो या ठिकाणी टाइम राहिला नाही आहे. त्याचबरोबर 100 मीटर ज्या ठिकाणी तुम्ही 100 मीटरला कमी पडतात ते सुद्धा मित्रांनो तुम्ही आउट ऑफ तो इव्हेंट बनवून घ्या. कारण की 100 मीटर मध्ये जे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडते, कारण की मायक्रो सेकंड मित्रांनो त्यामध्ये मार्क्स कमी मिळते. त्या ठिकाणी जे मित्रांनो जसं त्या सेन्सर पासून निघालो तसं. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे. जबरदस्त तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करा. आतापासून जेवढे पण इव्हेंट आहे तुमचे ते आउट ऑफ बना. ठीक आहे. मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्त मित्रांनो जोर द्या. ठीक आहे. तर पहा, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो 10 जून पासून सुरू होत आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो जालना जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंडचं पत्रक आलं आहे. लातूर जिल्हा पोलीसचं सुद्धा ग्राउंडचं पत्रक आलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी बँड्समनचं सुद्धा मित्रांनो ग्राउंडचं पत्रक या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तुम्ही चांगली तयारी या ठिकाणी चालू द्या. आणि या ठिकाणी जे मित्रांनो तुमची जी पेपर आहे तर हा जे मित्रांनो या ठिकाणी 30 ऑगस्टच्या अगोदर जे मित्रांनो पेपर होणार आहे. आणि पोलीस भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा एकाच दिवशी असणार आहे. एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे मित्रांनो 6 जून पासून जे ग्राउंडची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होता आणि 30 ऑगस्ट पर्यंत जे मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे 30 ऑगस्टच्या अगोदर. ठीक आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो सर्वात कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे हे सर्वात अगोदर होणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड थोडं उशिरा होणार आहे. पण एका महिन्याच्या अंदरच जे मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होणार आहे. लक्षात ठेवा. तर सीपी मुंबईला थोडासा मित्रांनो टाइम भेटू शकते, जवळपास 1-2 महिन्याचा या ठिकाणी टाइम भेटू शकते. कारण की सीपी मुंबईला जास्त मित्रांनो फॉर्म आले जवळपास 3.5 लाख प्लस या ठिकाणी सीपी मुंबईला अर्ज आले, म्हणजे 3,80,000 पर्यंत त्या ठिकाणी अर्ज आलेले आहे. तर सीपी मुंबईला थोडा या ठिकाणी टाइम भेटू शकते. पण ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले मित्रांनो तिथलं ग्राउंड लवकर सुरू होणार आहे. आणि ज्या पण जिल्ह्याचे मित्रांनो पत्रक आले नाही पोलीस भरतीचे तर तिथले जे मित्रांनो लवकरच पत्रक येणार आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्याचं ग्राउंडचं पत्रक मित्रांनो लवकरच येणार आहे. तर आपापली तयारी चालू ठेवा. ठीक आहे. SRPF चे सुद्धा मित्रांनो ग्राउंड SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचं सुद्धा मित्रांनो पत्रक याआधी आलेलं आहे. तर आता मित्रांनो ग्राउंडला सुरुवात झाली आहे. तर आतापासून फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. ठीक आहे. आणि यावेळेस मित्रांनो तुम्हाला फिजिकलमध्ये जास्त मार्क घ्यायचे आहे. 50 पैकी जर मित्रांनो या ठिकाणी 35 प्लस तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स घ्यायचे आहे. कारण की यावेळेस मित्रांनो कट ऑफ जास्त लागण्याचे चान्सेस आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे,
मागची जी भरती होती मित्रांनो, मागच्या वर्षी जी भरती झाली मित्रांनो 18,000 जागांसाठी, तर त्यावेळेस मित्रांनो कटाप कमी लागला होता. कोणकोणत्या जिल्ह्याला 25 झालं, 30 झालं, त्याचबरोबर 35 झालं, अशा प्रकारे कटाप लागला होता. पण त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस मुलांना या ठिकाणी फिजिकलची तयारी करण्यासाठी जास्त टाइम भेटला नव्हता. लगेच त्यावेळेस फॉर्म भरून घेतले होते डिसेंबर महिन्यामध्ये. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून एकदम फिजिकल चालू झालं होतं, मैदानी चाचणी चालू झाली होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी टाइम भेटला नव्हता. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी झाली नव्हती त्यावेळेस, म्हणून विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी कमी मार्क्स पडले होते आणि कटऑफ सुद्धा कमी लागला होता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला यावर्षी जर पोलीस शिपाईमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास तुम्हाला 35+ मित्रांनो मार्क्स घ्यावा लागणार आहे 50 पैकी. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा भेटू शकते. ठीक आहे, एका 10 प्रमाणे ते जे मित्रांनो मुलांना पात्र करणार आहे लेखी परीक्षेसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर आपण SRPFचं जर मित्रांनो बघितलं तर SRPFला काय मित्रांनो, SRPF मध्ये 3 इव्हेंट आहे. एक आहे मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग, त्याचबरोबर गोळाफेक आहे 100 मीटर आहे. ठीक आहे, 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये आहे 50 गुणासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी गोळाफेक आहे 25 गुणासाठी, 100 मीटर आहे 25 गुणासाठी. तर SRPFला मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, SRPFचा जो कटाप आहे एकदम हाय जातो मित्रांनो. ठीक आहे, SRPF मध्ये तुम्हाला ग्राउंडमध्ये जास्त मार्क्स घ्यावं लागणार आहे. SC/ST कॅटेगरीला 100 पैकी 91 ते 93 भेटन, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी पेपर भेटणार आहे, अन्यथा तुम्ही फेल असणार आहे 91च्या खाली जर तुम्हाला मार्क्स पडले तर. त्याचबरोबर बाकीच्या जेवढ्या पण कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांना 93 ते 95च्या वरती घ्यावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला लेखी परीक्षा भेटणार आहे, अन्यथा तुम्ही फेल असणार आहे. ठीक आहे, तर आतापासून मी तुम्हाला यासाठी सांगत आहे जेणेकरून तुम्ही आपले इव्हेंट मित्रांनो आतापासून आउट ऑफ बनवणार. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चांगली चालू द्या. ठीक आहे, लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे. तर पोलीस भरतीचे पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो व्हिडिओच्या माध्यमातून. पोलीस भरती 6 जूनपासून मैदानी चाचणी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदान चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानी प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला इकडे पत्रक दाखवून देतो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिकचं हे ग्राउंड जे आहे मित्रांनो या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे, नाशिकच्या ग्राउंडची तयारी या ठिकाणी चालू आहे मित्रांनो, ग्राउंडची बनवणे या ठिकाणी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे तर हे 10 जून 2024 पासून या ठिकाणी सुरू होत आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता 100 मीटर धावणे, त्याचबरोबर 800 मीटर, 1600 मीटर रनिंग धावणे. ठीक आहे, तर ट्रॅक व गोळाफेक चाचणीसाठी 3 मैदाने तयारी करणे ठेवणे. ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे पत्रक मित्रांनो सिंधुदुर्गचं. त्यानंतर तुम्ही पहा मित्रांनो, रत्नागिरी बॅट्समनचं तुम्ही बघू शकता. रत्नागिरी बॅट्समनचं जे ग्राउंड आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर हे सुद्धा पत्रक आहे रत्नागिरी बॅट्समनचं. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 3 जालना. तर SRPF गट क्रमांक 3 जालनाचं जे ग्राउंड आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी लातूर जिल्हा पोलीसचं ग्राउंड या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की या घटकातील पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक 10 जून 2024 पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे. आपल्या पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले व्हिडिओ कॅमेरा साहित्य ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर 10 जूनपासून जे या ठिकाणी मित्रांनो लातूर जिल्ह्याचा ग्राउंड चालू होत आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीसचं या ठिकाणी मित्रांनो पत्रक बघू शकता. ठीक आहे, तर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीसचं जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, नाशिक ग्रामीणचं तुम्ही बघू शकता मित्रांनो जे ग्राउंड आहे हे 10 जूनला आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे, तर 10 जूनला या ठिकाणी ग्राउंड असणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पोलीस भरतीबद्दल अशीच वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला